न्यायप्रकाश न्यायप्रकाश ग्रंथामध्ये पान नंबर 81 पेजवर सर्वात शेवटची ओळ, अर्थात खालून पहिली ओळ. शंका करत आहे पूर्वपक्षी. विषय हा चालू आहे की शरीराचं लक्षण केलं, शरीराचे भेद सांगितले, त्यात वृक्ष वगैरे हे सुद्धा शरीर आहेत ही गोष्ट देखील सांगितली होती. त्यावरच आता पूर्वपक्षी शंका करतो आहे. वृक्षादिको को सप्रमाणत्वादिकी शंका. काय शंका आहे? जैसे मनुष्य, पशु, पक्षी, कृमि, दंश इत्यादि शरीरों विषय लोगों को शरीर रूपता प्रतीत होवे है, तैसे वृक्ष, लता, वनस्पति आदि को विषय किसी को शरीर रूपता प्रतीत होती नहीं. पूर्व पक्षी म्हणतो की ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला हे कळतं, हे माहीत आहे, व्यवहार घडतो की मनुष्य हे शरीर आहे, पशु, पक्षी, किडे, मुंगी, कृमी, दंश म्हणजे दंश करणारे हे लिखावा वगैरे इत्यादी या शरीरांच्या ठिकाणी लोकांना हे शरीर आहे म्हणून प्रतीती आहे. पण वृक्ष, लता म्हणजे वेली, वनस्पती इत्यादिकांच्या ठिकाणी किसी को शरीर रूपता प्रतीत होती नाही. अर्थात हे शरीर आहे असं कुणालाही वाटत नाही. याते म्हणून जैसे मनुष्य, पशु आदि देह जीवात्मा का शरीर रूप है, तैसे ते वृक्ष आदि किसी जीवात्मा का शरीर रूप नहीं है. ऐसी शंका के प्राप्त हुए. अब अनुमान प्रमाण करके तीन वृक्षादि को विषय शरीरपणा सिद्ध करे है. ठीक आहे. शंका काय की ज्याप्रमाणे मनुष्य, पशु आदि हे देह काय जीवात्म्याचं शरीर आहे या रूपाने प्रतीती आहे सर्वांना, त्याप्रमाणे वृक्ष, वेली वगैरे सुद्धा जीवात्म्याचे शरीर आहे या रूपाने कुणाला प्रतीती नसल्यामुळे त्यांना, वृक्षादिकांना कोणत्याही जीवाचे शरीर आहे असं म्हणू नका. अर्थात शरीर कोटीमध्ये शरीराच्या अंतर्गत वृक्षादिकांना मानू नका असं म्हणतो पूर्वपक्षी. अशी शंका पूर्वपक्षाकडून प्राप्त झाली असता आता सिद्धांती अनुमान प्रमाण करके अनुमान प्रमाणाच्या द्वारे त्या वृक्षादिकांच्या ठिकाणी शरीरपणा सिद्ध करतात. अर्थात वृक्षादिक शरीर आहे ही गोष्ट सिद्ध करतात सिद्धांती. मग अनुमानाचा आकार काय आहे? तर अनुमान देता है ता अनुमान का यह आकार है. वृक्ष शरीरम आध्यात्मिक वायु संबंधवत्वात मनुष्यादि देहवत हे अनुमान आहे. या अनुमानामध्ये पक्ष आहे वृक्ष, साध्य आहे शरीरत्व, हेतु आध्यात्मिक वायु संबंधवत्वात आध्यात्मिक वायूचा संबंध असल्यामुळे, अर्थात शरीरात राहणारा जो वायू असतो त्याला आध्यात्मिक वायू म्हणतात आणि तशा वायूचा संबंध वृक्षाबरोबर आहे. याचा अर्थ वृक्ष हे शरीर आहे. त्यासाठी हेतू दिला. उदाहरण मनुष्यादि देहवत. ज्याप्रमाणे मनुष्यादिकांचं शरीर जसं आध्यात्मिक वायूच्या संबंधाने, आध्यात्मिक वायूचा संबंध आहे मनुष्याच्या शरीराबरोबर, देहाबरोबर, आणि म्हणून मनुष्याचा देह हे शरीर आहे, त्याप्रमाणे वृक्षाशी सुद्धा आध्यात्मिक वायूचा संबंध असल्यामुळे वृक्षादिकांना सुद्धा
शरीर म्हटलं पाहिजे हे अनुमान. अर्थ यह वृक्षलताधिक शरीरूप होणे योग्य है, हे शरीर होण्याला योग्य आहे. का बरं? प्राणवायू के संबंध वाले होणे. ते आध्यात्मिक वायूचंच दुसरं नाव आहे प्राणवायू. कारण शरीराच्या आतमध्ये संचरण करणारा जो वायू त्याचं नाव आहे प्राणवायू. त्यालाच म्हणतात आध्यात्मिक वायू. तो शरीराच्या आतच असतो. मग प्राणवायूच्या वायू के संबंध वाले होणे ते मग व्याप्ती घटवतात. जो द्रव्य प्राणवायू के संबंध वाला होवे है, सो द्रव्य शरीर रूप ही होवे है. जे द्रव्य प्राणवायूच्या संबंधाने युक्त असतं ते द्रव्य शरीर रूपच असतं, शरीर रूप ही होवे है. जैसे यह मनुष्यादिक देह ता प्राणवायू के संबंध वाले होणे ते शरीर रूप ही आहे. ज्याप्रमाणे मनुष्यादिकांचं शरीर देह प्राणवायूच्या संबंधाने युक्त असल्यामुळे सो द्रव्य शरीर रूपही होवे ही नियम आहे. उदाहरण जैसे यह मनुष्यादिक देह ता प्राणवायू के संबंध वाले होणे ते शरीर रूप ही है. मनुष्याचा देह हा शरीर स्वरूप आहे. तैसे त्याप्रमाणे ते वृक्ष लतादिक भी ता प्राणवायू के संबंध वाले होणे ते वृक्ष लतादिक सुद्धा प्राणवायूच्या संबंधाने युक्त असल्यामुळे शरीर रूप ही होवेंगे. त्यांना शरीर रूपच म्हणायला पाहिजे. इति इस प्रकार के अनुमान करके तीन वृक्षलतादिको विषय शरीरपणा ही सिद्ध होवे है. या अनुमानाच्या द्वारे त्या वृक्ष लता इत्यादिकांच्या ठिकाणी शरीरपणा म्हणजे शरीरत्वाची सिद्धी होते. अर्थात वृक्षाधिक शरीर आहे या गोष्टीची सिद्धी होते अनुमान प्रमाणाच्या द्वारे. यावर पुन्हा पूर्व पक्षी शंका करतो की जैसे मनुष्याधिक शरीरों विषय सो प्राणवायू का संबंध प्रत्यक्ष प्रतीत होवे है. ज्याप्रमाणे मनुष्याधिकांच्या शरीरामध्ये तो त्या प्राणवायूचा संबंध प्रत्यक्ष प्रतीत होतो, प्रत्यक्ष अनुभवाला येतो. प्राणवायू का संबंध प्रत्यक्ष प्रतीत होवे है. तैसे तीन वृक्षादिको विषय सो प्राणवायू का संबंध प्रत्यक्ष प्रतीत होता नहीं. मनुष्याधिकाच्या शरीरामध्ये प्राणवायूचा संबंध प्रत्यक्ष अनुभवाला येतो. अपान प्राण, प्राण अपान उदान व्यान, त्याप्रमाणे वृक्षाधिकांच्या शरीरामध्ये त्या प्राणवायूचा संबंध प्रत्यक्ष प्रतीत होत नाही. आणि जर प्रत्यक्ष प्रतीत होत नसेल तर वृक्षाधिकामध्ये प्राणवायू आहे हे कसं आम्ही मानायचं की ज्याला हेतू करून वृक्षाच्या ठिकाणी शरीरत्वाची सिद्धी केल्या जाते. अशी शंका आहे पूर्व पक्षाची. याते तिस प्राणवायू के संबंधते तीन वृक्षादिको विषय सो शरीरपणा कैसे सिद्ध होवेगा. कारण त्या प्राणवायूचा संबंध असेल तर वृक्षाधिकांच्या ठिकाणी शरीरपणा सिद्ध होईल. पण प्राणवायूचा संबंध वृक्षाधिकाबरोबर आहे हे तर प्रत्यक्ष अनुभवाला येत नाही. मग कसं समजायचं आम्ही की वृक्षाधिकाबरोबर प्राणवायूचा संबंध आहे म्हणून असं बोलतो आहे पूर्व पक्षी. याते तीस प्राणवायू के संबंध थे तीन वृक्षादिको विशेषो शरीरपणा कैसे सिद्ध होवेगा. किंतु नहीं सिद्ध होवेगा. म्हणून प्राणवायूचा संबंध आहे म्हणून वृक्षाधिकांच्या ठिकाणी शरीरत्व आहे अर्थात ते शरीर आहे ही गोष्ट सिद्ध होणार नाही असं बोलतो पूर्व पक्षी. काहे ते का बरं? जो हेतु जिस पक्ष विषय ज्ञात होवे है सो हेतु ही तिस पक्ष विषय अपने साध्य की सिद्धी करे है. हा नियम है की नाही. जो हेतू ज्या पक्षाच्या ठिकाणी जाणला जातो तो हेतू त्या पक्षाच्या ठिकाणी साध्याची सिद्धी करून देतो. सरळ आहे. उदाहरण पर्वत रूप पक्षाच्या ठिकाणी धूम हेतू हा प्रत्यक्ष आहे आणि म्हणून तो धूम हेतू पर्वताच्या ठिकाणी अर्थात पक्षाच्या ठिकाणी वन्यरूप साध्याची सिद्धी करून देतो. तात्पर्य पक्षाच्या ठिकाणी हेतू हा प्रत्यक्ष प्रतीतीला आला पाहिजे. बघा जो हेतु जिस पक्ष विषय ज्ञात होवे है सो हेतु ही
तीस पक्ष विषय अपने साध्य की सिद्धि करे है। जैसे उदाहरण पर्वत रूप पक्ष विषय म्हणजे पर्वताच्या ठिकाणी ज्ञात हुआ जाणल्या गेलेला धूमरूप हेतू ही ता पर्वत विषय धूमरूप धूमात्मक हेतूच त्या पर्वताच्या ठिकाणी अग्निरूप साध्य की सिद्धी करे आहे, अग्निरूप साध्याची सिद्धी करून देतो। जर पर्वताच्या ठिकाणी धूम दिसलाच नाही तर तो धूम पर्वताच्या ठिकाणी अग्निरूप साध्याची सिद्धी करू शकत नाही। तेच देव राहिले साध्य की सिद्धि करे है। कोई भी अज्ञात हेतु अपने साध्य की सिद्धि करता नाही। कोणताच अज्ञात हेतू म्हणजे पक्षाच्या ठिकाणी अनुभवात न येणारा हेतू आपल्या साध्याची सिद्धी करू शकत नाही। अज्ञात हेतू अपने साध्य की सिद्धि करता नहीं। ठीक आहे। मग आता पुन्हा सिद्धांती उत्तर देतात काय म्हणून प्राण का अनुमान, तर समाधान आता वृक्षाच्या ठिकाणी प्राण आहेत, प्राणवायू आहे ही गोष्ट आता अगोदर सिद्ध करतात सिद्धांती। आणि वृक्षाच्या ठिकाणी प्राणवायूचा संबंध आहे, प्राणवायू आहे ही गोष्ट सिद्ध झाली तर प्राणवायूचा संबंध असणे यालाच हेतू करून वृक्षाच्या ठिकाणी शरीरत्वाची सिद्धी होईल। बघा आता प्राण का अनुमान समाधान तीन वृक्षलतादिको विषय वृक्षलतादिकांच्या ठिकाणी यद्यपि सो प्राणवायू का संबंध प्रत्यक्ष प्रतीत होता नाही, प्राणवायूचा संबंध प्रत्यक्ष अनुभवाला येत नाही, प्रतीत होता नाही, कारण वृक्ष हे श्वासोश्वास करत आहे असं दिसून येत नाही, तर प्राणवायू का संबंध प्रत्यक्ष प्रतीत होता नहीं। तथापि वृद्धि आदिक हेतुओं करिके ता प्राणवायू के संबंध का अनुमान हो गए, परंतु वृक्ष हे वाढतात या हेतूने याच्यावरून हे लक्षात येतं की वृक्षामध्ये सुद्धा प्राणवायूचा संबंध आहे, कारण जिथं प्राणवायूचा संबंध असतो तिथेच वृद्धी वाढ वगैरे होत असते, आणि जिथं प्राणवायूचा संबंध नाही तिथं वृद्धी वगैरे होत नाही। जसं घटाच्या ठिकाणी प्राणवायूचा संबंध नाही आणि म्हणून घटामध्ये वृद्धी वगैरे होत नाही, पण वृक्षांची तर वृद्धी होते म्हणजे वाढ होते। बघा तथापि वृद्धि आदि हेतुओं करके ता प्राणवायु के संबंध का अनुमान होवे है, ता अनुमान का यह आकार है। अनुमानाचा आकार काय होईल बरं, तर तो आकार दिला जात आहे वृक्ष आध्यात्मिक वायु संबंधवान वृद्धिमत्वात् भग्न क्षतावयव संरोहण वत्वात् वा मनुष्यादि शरीरवत हे अनुमान आहे। या अनुमानामध्ये पक्ष आहे वृक्ष, साध्य आध्यात्मिक वायू संबंध हे साध्य आहे। आध्यात्मिक वायूचा संबंध आहे वृक्षाबरोबर, या गोष्टीची सिद्धी करायची आहे। हेतू दिला जात आहे वृद्धिमत्वात्, वृद्धिवाला असल्यामुळे जो जो वृद्धिवाला असतो तो आध्यात्मिक वायूच्या संबंधाने युक्त असतो, तो वृद्धिमत्वात्। आणखीन एक हेतू देतात, वृद्धिमत्वात् हा एक हेतू झाला, अजून हेतू भग्न क्षत अवयव संरोहणवत्वात् हा दुसरा हेतू। तर भग्न अवयव क्षत अवयव, भग्न म्हणजे मोडलेले तुटलेले अवयव किंवा क्षतिग्रस्त अवयव, त्यांचं संरोहण म्हणजे पुन्हा भरण होतं, आणि हे भरण तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आध्यात्मिक वायूचा संबंध असतो। दृष्टांत दिलाय त्याच्यासाठी मनुष्य आदी शरीरवर। जसं मनुष्याच्या शरीरामध्ये एखादा अवयव हात पाय वगैरे मोडला किंवा काही दुखापत झाली, काही घाव झाला, तर तो घाव वगैरे जसा काही दिवसात आपोआप भरून येतो का, तर त्या आपल्या शरीरामध्ये प्राणवायूचा संबंध आहे, आणि तो आध्यात्मिक वायू म्हणजे प्राणवायू ती क्षत भरून काढतो। त्याप्रमाणे वृक्षाला जर घाव केला तर तो घाव सुद्धा काही दिवसाने बुजलेला दिसून येतो। ज्या अर्थी तो घाव त्याचं संरोहण होतं, तो बरोबर लेवलला येतो, पूर्ण होतो, त्या अर्थी जरूर त्या वृक्षामध्ये आध्यात्मिक वायूचा संबंध आहे। आध्यात्मिक वायू आहे वृक्षाच्या ठिकाणी
ही गोष्ट सिद्ध झाली या अनुमानाच्या द्वारे. आणि मग जर आध्यात्मिक वायूचा संबंध आहे तर त्याच आध्यात्मिक वायूच्या संबंधाला हेतू करून त्या वृक्षाच्या ठिकाणी शरीरत्वाची सिद्धी होते. त्यासाठी वर अनुमान दिलेच आहे, होऊन गेलं. ठीक. आता पहा अर्थ यह वृक्ष प्राणवायु के संबंध वाला है, प्राणवायूचा संबंध वाला आहे. का बरं? वृद्धिवाला होणे, ते वाढणारा असल्यामुळे एक हेतू. अथवा भग्न क्षत अवयवों के संरोहण वाला होणे, ते म्हणजे मोडलेले किंवा क्षतिग्रस्त झालेले अवयवाचं पुन्हा सम्यक आरोपण संरोहण होत असल्यामुळे व्याप्ती. जो द्रव्य वृद्धिवाला होवे है अथवा भग्न क्षत अवयवों के संरोहण वाला होवे है, जे द्रव्य वृद्धिवाला आहे, वाढणार आहे, किंवा भग्न क्षत अवयवाच्या संरोहणवाला असतं, संरोहणवाला होवे आहे, सो द्रव्य ता प्राणवायू के संबंध वाला ही होवे आहे. ते द्रव्य प्राणवायूच्या संबंधाने युक्त असतं, असा नियम. उदाहरण जैसे यह मनुष्यादिक शरीर है, तात्पर्य यह जैसे मनुष्यादिक शरीरो विषय, मनुष्यादिकांच्या शरीरामध्ये जबी कोई हस्तपादादिक अवयव टूट जावे, जेव्हा कधी हात पाय वगैरे अवयव तुटतात, तेव्हा स्व अवयव किंचित काल पीछे पूर्व की न्यायी जुडी जावे आहे. ते अवयव काही कालानंतर हळूहळू पुन्हा पहिल्यासारखे जोडल्या जातात. सहाय्यक आहे डॉक्टर वगैरे, पण डॉक्टर थोडी जोडू शकतो, आतून प्रक्रिया घडते. म्हणून हात फक्त ड्रायव्हर डॉक्टर किंवा कोणी वैद्य हात व्यवस्थित बांधून देतो, त्याला जोडून देतो, आणि ते जोडल्यानंतर आतून पूर्ण करण्याची प्रक्रिया ही शरीराच्या आतून होते, आणि ती प्राणवायूमुळे होते. किंचित काल पीछे पुन्हा पूर्व की न्यायी जुडी जावे है, याकू भग्न अवयव संरोहन कहते. तुटलेल्या अवयवाचं पुन्हा सम्यक आरोहण होणं, जुडल्या जाणं. और मनुष्यादिक शरीर विषय, मनुष्यादिकांच्या शरीराच्या ठिकाणी जेव्हा खड्गाधिक शस्त्र के लगने करके, खड्ग तलवार म्हणा, चाकू म्हणा, त्या शस्त्राने जर काही मनुष्याच्या शरीराला घाव झाला, लगने करके मांस का विश्लेष रूप घाव पडी जावे है. घाव होणं म्हणजे काय, क्षत होणं म्हणजे काय, तर शरीरामध्ये मांस आहे त्याचा विश्लेष होणं, आणि विश्लेष झाला, विश्लेष रूप घाव पडी जावे है. तभी सो घाव भी कोई काल पाई के, त्याला थोडा वेळ लागतो. लगेच घाव झाला लगेच भरून निघेल असं नाही. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर पण लागू शकतो, जसा घाव असेल तसा. तो कोई काल पाई के पुनः पूर्व की नाई मिली जावे है, याकू क्षत अवयव संरोहन कहे है. क्षतिग्रस्त झालेला अवयवाचं संरोहन होणं. इस प्रकार का भग्न अवयव का संरोहन तथा क्षत अवयव का संरोहन जैसे मनुष्याधिक शरीरो विषय होवे आहे, जसे मनुष्याधिकाच्या शरीरामध्ये होतं तैसे त्याप्रमाणे तीन वृक्षादिको विषय भी, त्या वृक्षादिकांच्या ठिकाणी सुद्धा और दिन दिन विषय अवयव का उपचय रूप वृद्धी, दिन दिन विषय रोज रोज त्या वृक्षाच्या अवयवाची वाढ होते, अवयव का उपचार रूप वृद्धी, तथा उपचय म्हणजे वाढ, उपचय रूप वृद्धी तथा अपचय रूप क्षय. जैसे मनुष्यादिक शरीरो विषय होवे है, अपचय स्वरूप, अपचय म्हणजे क्षय होणं. जैसे मनुष्यादिक शरीरो विषय होवे है तैसे सो वृद्धी क्षय तीन वृक्षादिको विषय भी होवे है. वृद्धी वाढ आणि क्षयाची परिपूर्तता हे वृक्षादिकांच्या शरीरामध्ये घडून येतं. वृक्षादिको विषय भी होवे है, याते ते वृक्षादिक भी मनुष्यादिक शरीरों की नाही ता प्राणवायू के संबंध वाले ही है. जसा मनुष्याचं शरीर प्राणवायूच्या संबंधाने युक्त आहे, त्याप्रमाणे वृक्षादिक देखील प्राणवायूच्या संबंधाने युक्त आहे. अर्थात प्राणवायूचा संबंध वृक्षादिकाबरोबर देखील आहे, आणि प्राणवायूचा संबंध आहे अर्थात ते शरीर आहेत. ही गोष्ट सिद्ध होते. मग ता प्राणवायू के संबंध वाले ही है,
ता प्राणवायू के संबंध वाले होने ते, प्राणवायूचा संबंध असल्यामुळे होने ते ही ते वृक्षाधिक तीन मनुष्याधिक शरीरो की नाही शरीर रूप आहे, म्हणून ते वृक्षाधिक देखील मनुष्याधिकांच्या शरीराप्रमाणेच शरीरच आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. तात्पर्य वृक्ष, लता, वनस्पती हे देखील शरीर आहे, ही गोष्ट सिद्ध होते. इस प्रकार के उक्त अनुमान प्रमाण करिके तीन वृक्ष लतादिको विषय शरीरपणा ही सिद्ध होवे है इति. अशा रीतीने वर दिलेल्या अनुमानाच्या द्वारे, अनुमान प्रमाणाच्या द्वारे त्या वृक्षलता इत्यादिकाच्या ठिकाणी शरीरपणा सिद्ध होतो. आता केवळ अनुमानानेच वृक्षलता इत्यादी हे शरीर स्वरूप आहे असं नाही, अनुमान प्रमाण तर आहेच आहे, पण शास्त्र प्रमाणाने देखील वृक्षलता इत्यादी जे आहे ते त्यांचं शरीर आहे, ही गोष्ट शास्त्र प्रमाणाने देखील सिद्ध होते. पुढं शास्त्र प्रमाण किंवा केवल अनुमान प्रमाण करिके ही तीन वृक्षादिको विषय शरीरपणा सिद्ध नाही आहे. केवल अनुमानानेच वृक्षादिकांच्या ठिकाणी शरीराची शरीरत्वाची सिद्धी नाही आहे, किंतु मग शास्त्र प्रमाण करिके भी शास्त्र प्रमाणाच्या द्वारे देखील तीन वृक्षादिको विषय वृक्षादिकांच्या ठिकाणी शरीरपणा ही सिद्ध होवे है. त्यासाठी काय प्रमाण आहे मग शास्त्राचं? श्लोक ता श्लोक नर्मदा तीर संजाताः सरलार्जुन पादपाः नर्मदा तोय संस्पर्शात ते यान्ति परमाम गती. हा एक श्लोक आहे. आणखीन गुरुम हुंकृत्य तुंकृत्य विप्राण्यर्जित्य वादतः श्मशाने जायते वृक्षः कंकगृध्रोपसेविनः सेवितः. ठीक आहे, पहिला श्लोक. आता नर्मदा तीर संजाताः, नर्मदा नदी आहे, नर्मदा नदीचं जे तीर आहे त्या तीरावर उत्पन्न झालेले नर्मदा तीर संजाताः, नर्मदेच्या काठावर उत्पन्न झालेले वृक्ष. पादपाः, पादपा शब्दाचा अर्थ होतो वृक्ष. कोण वृक्ष? उदाहरण सरल अर्जुन पादपाः, सरल नावाचे काही वृक्ष आहेत, अर्जुन नावाचे काही वृक्ष आहेत. सरळ म्हणजे सरळ व उंच वाढणारे, तर सरल अर्जुन पादपाः नर्मदेच्या काठावर उत्पन्न झालेले. आणि मग नर्मदा तोय संस्पर्शात, ती जी त्यांना वृक्षाची योनी प्राप्त झालेली आहे, दैवयोग की ते नर्मदेच्या काठावर उगलेले आहेत, वाढलेले आहेत. आणि नर्मदा नदीचं जे पाणी आहे, तोय म्हणजे पाणी, त्या पाण्याचा स्पर्श त्यांना झाल्यामुळे काय होतं? ते यांती परमाम गतीम, ते परमाम गतीम यांती, ते परम गतीला प्राप्त होतात. नर्मदा तोय संस्पर्शात, नर्मदेच्या जलाच्या स्पर्शाने ते बिचारे परम गतीला प्राप्त होतात, त्यांची ती योनी संपल्यानंतर. तात्पर्य ते सुद्धा जीव आहेत आणि वृक्षरूपाने जे उभे आहेत ते वृक्ष हे त्यांचं शरीर आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणखीन प्रमाण गुरुम हुंकृत्य तुंकृत्य विप्राण्यर्जित्य वादतः श्मशाने जायते वृक्षः कंकगृध्रोपसेवितः. बघा, कोणी एखादा व्यक्ती आहे आणि गुरूंचा सन्मान करायला पाहिजे, परंतु कुठल्या तरी अहंकारात येऊन गुरूंचा आदर करायच्या ऐवजी जर तो गुरुला हुंकृत्य तुंकृत्य, हा हूं म्हणजे माघारी बोलत असेल, हुम तुम करीत असेल, तर त्याचं पाप जे उत्पन्न होतं त्या पापाचं फळ काय? तर स्मशान भूमीमध्ये वृक्षाची योनी त्याला प्राप्त होते. आणखीन कुणाला प्राप्त होते वृक्षाची योनी स्मशान भूमीमध्ये? तर विप्राण निर्जित्य वादतः, वादविवादामध्ये ब्राह्मणाला जिंकू नये, पण जर एखाद्या ब्राह्मणाला वादविवादात जिंकलं तरी देखील त्याला वृक्ष योनी प्राप्त होते स्मशान भूमीमध्ये. तर स्मशाने जायते वृक्ष, तो पण कसा होतो वृक्ष? कंक गृध्रोप सेवित, कंक म्हणजे कावळे, गृध्र गिधड यांचं बसण्याचं ठिकाण आहे स्मशानातला वृक्ष म्हणजे. तर मग कावळे गिधाड यांच्याद्वारे
सेवन केल्या गेलेला असा जो स्मशानभूमीतला वृक्ष, त्या वृक्षाची योनी प्राप्त होते कुणाला? गुरुम हुंकृत्य तुंकृत्य अशा व्यक्तीला. विप्रान निर्जित्यवादत, वादामध्ये ब्राह्मणाला जिंकणाऱ्याला, ब्राह्मणाला जो जिंकतो त्याला देखील प्राप्त होते. तात्पर्य याच्यातून भाग एवढाच घ्यायचा की वृक्ष योनी प्राप्त होते, अर्थात वृक्ष हे सुद्धा कोण्यातरी जीवात्म्याला प्राप्त झालेलं शरीरच आहे, हे याच्यातून घ्यायचं फक्त. इथं अर्थ यह श्री नर्मदा नदी के तीर उपरी उत्पन्न हुए कोण? सरल अर्जुन नामा वृक्ष, सरल नावाचे वृक्ष, अर्जुन नावाचे वृक्ष. ता नर्मदा नदी के जल के स्पर्शते, नर्मदा नदीच्या जलाचा स्पर्श त्यांना झाल्याने, स्पर्शते उत्पन्न हुए धर्म करके, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी पुण्य उत्पन्न होतं आणि त्या पुण्याच्या बळावर परमगती को प्राप्त होवे है, ते परमगतीला म्हणजे मोक्षगतीला किंवा उच्च स्थितीला प्राप्त होतात. और अपने गुरु के प्रति हुंकार करने करके तथा तुंकार करने करके, थोडक्यात अरे तुरे केल्याने, तथा त्याचप्रमाणे ब्राह्मणों को विवाद से जितने करके, ब्राह्मणांना विवादामध्ये जिंकल्याने, जितने करके उत्पन्न हुए पाप के वस्ते, उत्पन्न झालेल्या पापाच्या बळाने यह पुरुष स्मशान भूमी विषय, स्मशान भूमीमध्ये वृक्ष शरीर को प्राप्त होय, वृक्ष शरीराला प्राप्त होतो. ठीक. जो कसा तो वृक्ष? पुन्हा जो वृक्ष मांस आहारी कंक गृध्रादि पक्षियों करके सर्वदा सेवित होवे है इति, असा तो वृक्ष की मांस आहारी म्हणजे मांस आहार करणारे, मांस खाणारे कावळे, गिधड अशा स्वरूपाचे जे पक्षी आहे ते पक्षी नेहमी त्या वृक्षावर, स्मशानभूमीतल्या वृक्षावर बसलेले असतात. म्हणून अशा पक्ष्यांच्या द्वारे हमेशा नेहमी सेवित तो वृक्ष आहे आणि अशा वृक्षाची योनी प्राप्त होत असते. ता प्रथम श्लोक विषय तो नर्मदा के जलस्पर्शते उत्पन्न भय धर्म विशेष के वस्ते, नर्मदा नदीच्या जलस्पर्शाने उत्पन्न झालेला जो धर्म म्हणजे पुण्य, त्या धर्म विशेष के वस्ते, त्या विशेष धर्माने पुण्याने ता वृक्ष का वृक्षावछिन्न जीवात्मा को, आहे की नाही? ता वृक्ष का, त्या वृक्षाचं म्हणजेच काय? वृक्षावछिन्न जीवात्म्याला उत्तम गती प्राप्त होते. वृक्षावछिन्न जीवात्मा को उत्तम गति की प्राप्ति कथन करी. सा उत्तम गति की प्राप्ति ता वृक्ष को, उत्तम गतीची प्राप्ती त्या वृक्षाला ती जीवात्मा का शरीर रूप मानने विषयी संभव्य है. आणि मग उत्तम गतीची प्राप्ती त्या जीवात्म्याला तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्या वृक्षाला आपण शरीर रूप मानू. वृक्ष को ती जीवात्मा का, त्या जीवात्म्याचं शरीर आहे कोण? वृक्ष. आणि त्या शरीर वृक्षरूप शरीरापासून तो जीवात्मा वेगळा आहे. त्या जीवात्म्याला ते शरीर वृक्षरूप शरीर प्राप्त झालेलं आहे. पुण्याच्या बळाने त्याला परमगतीची प्राप्ती होते. जीवात्मा का शरीर रूप मानने विषय ही संभव है. काहे ते? शरीरावच्छिन्न जीवात्मा को ही ता शरीर से गंगा जलादिकों के स्पर्शते उत्पन्न हुए धर्म विशेष करके शुभ गती की प्राप्ती होवे. त्या शरीरावच्छिन्न जीवात्मा को म्हणजे शरीरामध्ये आलेल्या त्या जीवात्म्याला ता शरीर से, त्या शरीराच्या माध्यमाने गंगा जलादिकों के स्पर्शते, गंगा जलादिकाच्या स्पर्शाने उत्पन्न हुए, उत्पन्न झालेल्या धर्म म्हणजे पुण्याने धर्म विशेष करके शुभ गति की प्राप्ति होवे, शुभ गतीची प्राप्ति होते. घटावच्छिन्न आत्मा को गंगा जलादिकों के स्पर्शते, घटावच्छिन्न आत्मा को गंगा जलादिकों के स्पर्शते धर्म विशेष की उत्पत्ति तथा ता धर्म ते शुभ गति की प्राप्ति होती नहीं. कारण घटामध्ये कोणी जीवात्मा म्हणून नाहीच आहे. घटावच्छिन्न आत्मा को, घटावच्छिन्न आत्मा व्यापक आत्म्याला घट उपाधी लागला तो भाग निराळा, पण त्या आत्म्याला जीवपणा थोडी आहे. जर जीवपणा असता तर जसं वृक्षामध्ये असणाऱ्या जीवाला आत्म्याला जीवपणा आहे तसा घटात असणाऱ्या आत्म्याला जीवपणा असता तर घटात गंगाजल भरल्यावर त्याच्या स्पर्शाने पुण्य उत्पन्न होऊन त्यालाही शुभ गती सांगितली असती, पण तसं नाहीये.
घटावच्छिन्न आत्मा को गंगा जलादिकों के स्पर्शाने धर्म विशेष की म्हणजे पुण्य विशेषाची उत्पत्ती तथा ता धर्म ते त्या पुण्याने शुभ गती की प्राप्ती होती नाही. या ते म्हणून ती वृक्ष विषय ती जीवात्मा की शरीर रूपता अवश्य मानी चाहिए. म्हणून त्या वृक्षाच्या ठिकाणी ती जीवात्मा की त्या जीवात्म्याची शरीर रूपता अवश्य माननी चाहिए. म्हणजे त्या जीवात्म्याला ते वृक्षरूप शरीर प्राप्त झालेलं आहे असं अवश्य मानलं पाहिजे. तात्पर्य वृक्ष ही सुद्धा शरीर आहे ही या गोष्टीची सिद्धी होते. ती पण एक योनी आहे. और द्वितीय श्लोक विषय दुसरा जो श्लोक केला आहे गुरु मुं कृत्य तुम कृत्य त्याबद्दल बोलतात. और द्वितीय श्लोक विषय गुरु ब्राह्मणों के तिरस्कार करणे ते गुरु ब्राह्मण इत्यादिकांचा तिरस्कार केल्याने उत्पन्न हुए पाप के जे पाप उत्पन्न होतं पाप के दुःखरूप फल के भोगणे वास्ते उत्पन्न झालेले जे पाप आहे आणि त्या पापाचं फळ आहे दुःख तर दुःखरूप फलाचा भोग घेण्याकरिता कारण तिरस्काराने पाप उत्पन्न झालं पापाचं फल आहे दुःख दुःखरूप फलाचा उपभोग घेण्याकरिता त्या जीवात्म्याला स्मशानामध्ये वृक्ष योनीची प्राप्ती होते असं सांगितलं आहे. उत्पन्न हुए पाप के दुःखरूप फल के भोगने वास्ते ता जीवात्मा को स्मशान भूमि विषय वृक्ष देह की प्राप्ति कथन करी है. ता वृक्ष को जो शरीर रूप नहीं मानिए त्या वृक्षाला जर शरीर रूप नाही मानलं तर नाही मानिये तो तीस वृक्षावच्छिन्न जीवात्मा विषय वृक्षावच्छिन्न जीवात्म्याच्या ठिकाणी ता पाप कर्म के दुःखरूप फल का भोग नहीं संभवेगा. त्या जीवात्म्याच्या ठिकाणी पाप कर्माचं दुःखरूप जे फल आहे ते संभवणार नाही. पण फल तर सांगितलेलं आहे याचा अर्थ तो जीव आहे आणि वृक्ष हे त्याचं शरीर आहे. दुःखरूप फल का भोग नहीं संभवेगा काहे ते शरीरावच्छिन्न आत्मा विषय ही सो सुख दुःख का साक्षात्कार रूप भोग होवे है. कारण सुख दुःखाचा साक्षात्कार होणं म्हणजेच भोग आणि तो भोग फक्त शरीरावच्छिन्न आत्म्याच्याच ठिकाणी घडतो. घटावच्छिन्न पटावच्छिन्न आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही. म्हणूनच तर म्हटलेलं आहे ना भोगायतनम शरीरम. शरीरावच्छिन्न आत्माविषयी सो सुख दुःख का साक्षात्कार रूप भोग होवे. घटावच्छिन्न आत्माविषय सो भोग होता नहीं. और यद अवच्छिन्न आत्माविषय सो भोग होवे है सो शरीर होवे है. म्हणून ज्याने अवच्छिन्न असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी तो भोग घडतो त्याला शरीर असं म्हटलं जातं आहे की नाही. यद अवच्छिन्न आत्माविषयी ज्याने अवच्छिन्न झालेला आत्म्याच्या ठिकाणी भोग होवे भोग घडतो तो जो अवच्छेदक आहे तेच शरीर आहे सो शरीर ही होवे आहे. या कारण ती शास्त्रवेत्ता पुरुषोने शास्त्र जाणणाऱ्या लोकांनी काय म्हटलं आहे भोगायतनम शरीरम. जे भोगाचं आयतन आहे भोगाचं स्थान आहे त्याला शरीर म्हणतात. यह शरीर का लक्षण कथन करी आहे. अशा रीतीने शरीराचं लक्षण कथन केलेलं आहे. याते म्हणून शास्त्र प्रमाण करके भी तीन वृक्षलता आदि को विषय शरीर रूपता ही सिद्ध होवे है इति. याते म्हणून शास्त्र प्रमाणाच्या द्वारे सुद्धा त्या वृक्ष लता इत्यादिकांच्या ठिकाणी शरीर रूपताच सिद्ध होते ही सिद्ध होवे इति. इतने पर्यंत शरीर का लक्षण निरूपण कर्या. ठीक आहे. तर पृथ्वीचे अनित्य पृथ्वीचे तीन भेद केले होते शरीर इंद्रिय आणि विषय. आणि ते शरीर जसं पार्थिव शरीर आहे तेजस शरीर आहे पण या साऱ्यांचे भेद आणि वेगवेगळे शरीर सांगण्याच्या अगोदर शरीर म्हणजे काय तर त्या शरीराचं लक्षण सामान्य लक्षण केलं पाहिजे. म्हणून त्या शरीराचं लक्षण त्या लक्षणामध्ये लक्षणाचे घटकीभूत असणारे अनेक पद त्याची व्याख्या त्याचे शरीराचे भेद या साऱ्या गोष्टीचा विचार येतपर्यंत झाला. आता अनित्य पृथ्वीचा जो दुसरा भेद आहे इंद्रिय त्याचं निरूपण करतात. इंद्रिय निरूपण ठीक आहे. परंतु 2 मिनिटं थांबून लगेच चालू करू. इंद्रिय निरूपण इंद्रिय का लक्षण. आता ग्रंथकार इंद्रिय म्हणजे काय इंद्रियाचं लक्षण करतात. अब घ्राण रसन चक्षु त्वक श्रोत्र मन 6 इंद्रिय आहेत. घ्राण रसन चक्षु त्वक श्रोत्र मन
इन षड इंद्रियों के साधारण लक्षण को कथन करे. प्रत्येकाचं वेगवेगळं लक्षण, विशेष लक्षण येणार आहे. पण अगोदर इंद्रिय म्हणजे काय, इंद्रियाचंच लक्षण नाही केलं, सामान्य लक्षण केलं नाही तर विशेष लक्षण करता येत नाही. म्हणून अगोदर सामान्य लक्षण. तहा शब्देतरोद्भूत विशेष गुण अनाश्रयत्वे सती ज्ञान कारण मन संयोगाश्रय इंद्रियम, असं इंद्रियाचं लक्षण आहे. शब्देतर उद्भूत विशेष गुण अनाश्रयत्वे सती ज्ञान कारण मन संयोगाश्रय इंद्रिय. अर्थ पहा. अगोदर अर्थ सांगतो. शब्देतर, शब्द इतर म्हणजे शब्द सोडून. शब्द हा सुद्धा विशेष गुण आहे, पण त्याला यायचं नाही, त्याला सोडून द्यायचं. शब्देतर, शब्दाला सोडून इतर. उद्भूत म्हणजे प्रत्यक्ष होण्याला योग्य. असे जे विशेष गुण, माग सामान्य गुण आणि विशेष गुण असा भेद करून त्याचे विभाग करून सांगितले होते. हे सामान्य गुण आहे, हे विशेष गुण आहे म्हणून. तर शब्दाला सोडून इतर उद्भूत विशेष गुण त्या विशेष गुणाचा आश्रय असू नये. अनाश्रयत्वे सती, आश्रय नसला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ज्ञान कारण, ज्ञान उत्पन्न होण्याला कारण जो मनाचा संयोग, त्या संयोगाचा जो आश्रय आहे त्याला म्हणतात इंद्रिय. घटून दाखवतात ग्रंथकार. अर्थय जो द्रव्य शब्द ते इतर, शब्दाला सोडून इतर गुण कसे, उद्भूत विशेष गुणों का अनाश्रय हुआ. उद्भूत विशेष गुणाचा जो आश्रय नहीं है, अनाश्रय हुआ. ज्ञान का कारण रूप मन के संयोग का आश्रय हो है. ज्ञानाला कारण असणारा जो मनाचा संयोग, त्या मनाच्या संयोगाचा जो आश्रय असतो त्यालाच आम्ही इंद्रिय असं म्हणतो. सो द्रव्य इंद्रिय कया जावे है. ऐसे घ्राणादिक षड इंद्रिय है. असे घ्राण इंद्रिय वगैरे 6 आहे. लक्षण घटवतील, अगोदर वाचून घेऊ. तहा घटादिको विषय रहे हुए जे रूप रसादिक गुण है. आता घटवतात. उदाहरण समजा घट आहे, घटाच्या ठिकाणी रूप आहे, रस आहे, स्पर्श आहे, भरपूर गुण आहे, विशेष गुण आहेत. ते उद्भूत पण आहे, प्रत्यक्ष होण्याला योग्य पण आहेत. ता घटादिको विषय रहे हुए जे रूप रसादिक गुण है, ते रूपादिक गुण शब्द गुण ते इतर भी है. शब्द गुणाला सोडून इतर आहेत, रूप रस वगैरे इतर भी आहे. तथा उद्भूत भी आहे, प्रत्यक्ष होण्याला योग्य आहे, घटाच्या ठिकाणी राहणारे रूप रसादिक गुण. त्याचप्रमाणे तथा विशेष गुण भी आहे. विशेष गुणाच्या अंतर्गत येतात रूप रस वगैरे विशेष गुण भी है. ऐसे शब्द ते इतर उद्भूत विशेष गुणों का आश्रय रूप. तर शब्दाला सोडून इतर उद्भूत विशेष गुण जे रूप रसाधिक आहे त्या गुणांचा आश्रय आहे कोण, घट. तर अशा रीतीचा आपल्याला आश्रय नको, अनाश्रय जे ते इंद्रिय. तो उद्भूत विशेष गुणों का आश्रय रूप जे घटाधिक द्रव्य है और ते घ्राणाधिक गुणों का आश्रय रूप ते घटाधिक द्रव्य आहे. ते घटाधिक द्रव्य आहेत. अर्थात घटाधिक द्रव्य कसे झाले, शब्दाला सोडून इतर उद्भूत विशेष गुणाचे आश्रय झाले. आता याच्या विरुद्ध घ्राणाधिक इंद्रिय. घ्राणाधिक इंद्रिय कशा आहेत, शब्दाला सोडून उद्भूत विशेष गुणाचे अनाश्रय. पंक्ती पहा. ते घटाधिक द्रव्य आहे. और ते घ्राणाधिक षड इंद्रिय तो, परंतु ते घ्राणाधिक 6 इंद्रिय तर 3 शब्द ते इतर, शब्दाला सोडून इतर उद्भूत विशेष गुणों का अनाश्रय रूपही है. उद्भूत विशेष गुणाचे आश्रय नाही आहे. जसा उदाहरणार्थ चक्षुरिंद्रिय. चक्षुरिंद्रिय हे तेजाचं कार्य आहे म्हणून रूप गुण त्याच्या ठिकाणी आहे, मन मान्य आहे. तो रूप गुण विशेष पण आहे. मग म्हणे का हो, विशेष असा जो रूप गुण त्याचा आश्रय झाला चक्षुरिंद्रिय. अहो म्हणे पण तो ते रूप उद्भूत कुठे आहे. आपला शब्द काय आहे, उद्भूत विशेष गुणाचा
अनाश्रय. चक्षुरेंद्रिय किंवा घ्राणेंद्रिय गंधगुणाचा आश्रय आहे, अर्थात विशेष गुणाचा आश्रय आहे, पण उद्भूत विशेष गुणाचा आश्रय नाही आहे. म्हणून शब्दाला सोडून जे इतर गंध रूप वगैरे त्या उद्भूत विशेष गुणाचा अनाश्रय आश्रय नहीं है, अनाश्रय रूप ही है. और ज्ञान का कारण रूप जो मन का संयोग है, ज्ञानाला कारण असणारा जो मनाचा संयोग, म्हणजे आता मनाचा संयोग हा कसा ज्ञानाला कारण आहे आणि कोणाबरोबर मनाचा संयोग ज्ञानाला कारण आहे हे खाली लगेच येऊ राहिलं 2 ओळीनंतर. और ज्ञान का कारण रूप जो मन का संयोग है, तिस संयोग का भी ते घ्राणाधिक षड इंद्रिय आश्रय रूप आहे. त्या संयोगाचा आश्रय स्वरूप आहे घ्राणाधिक इंद्रिय, आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी लक्षण समन्वित होतं, घटून जातं. याते 3 घ्राणाधिक षड इंद्रियों का यह उक्त लक्षण संभव्य है. म्हणजे जरा चांगल्या रीतीने अजून चांगलं घटवलं नाही, म्हणजे सारं घटविल्या जाईल. एका एका पदाचं पदकृत्य आपल्याला पाहायचं आहे. त्या अगोदर मनाचा कोणाबरोबर संयोग हा ज्ञानाला कारण आहे ही गोष्ट अगोदर स्पष्ट करून सांगतात ग्रंथकार. प्रत्यक्ष की रीती, प्रत्यक्ष वगैरे ज्ञान कसं उत्पन्न होतं ते पाहता. प्रथम जीवात्मा का मन के साथी संयोग संबंध होवे आहे. सर्वात अगोदर आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो. मग आत्म्याचं आत्मसंयुक्त जे मन, त्या मनाचा इंद्रियाबरोबर संयोग होतो, आणि आत्मसंयुक्त मन संयुक्त जे इंद्रिय, त्या इंद्रियाचा आपल्या आपल्या विषयाशी संयोग होतो, संबंध होतो. जसं आत्म्याचा आणि मनाचा संयोग झाला, त्या आत्मसंयुक्त मनाचा चक्षुरेंद्रियाबरोबर संयोग, आणि आत्मसंयुक्त मन संयुक्त चक्षुरेंद्रियाचा घटाबरोबर किंवा घटाच्या रूपाबरोबर संबंध आहे, तेव्हा कुठं घटाचं प्रत्यक्ष होतं. मग इथं ज्ञानाला कारण जो संयोग आहे तो 2, एक तर आत्म्याचा आणि मनाचा संयोग, दुसरा मनाचा आणि इंद्रियाचा संयोग, तो सुद्धा ज्ञानाला कारण आहे. त्याच्याशिवाय ज्ञानच उत्पन्न होत नाही. आणि संयोग हा दोघाच्या आश्रयाने राहतो, आणि ज्या दोघाच्या आश्रयाने संयोग राहतो ते दोघं त्या संयोगाचा आश्रय असतात. जसं घट आणि पट यांचा जो संयोग, त्या संयोगाचा आश्रय घट पण आहे आणि पट पण आहे. कोणती पहा, प्रत्यक्ष की रीती. ता प्रथम जीवात्मा का मन के साथी संयोग संबंध होवे, त्यानंतर तिस आत्मसंयुक्त मन का, आत्मसंयुक्त मनाचा 3 घ्राणाधिक इंद्रियों के साथी, घ्राणाधिक इंद्रियाबरोबर संयोग संबंध होवे, घ्राणाधिक इंद्रियों के साथी संयोग संबंध होवे. तिसत्यानंतर तिस मन संयुक्त घ्राणाधिक इंद्रियों का, मन संयुक्त मनाचा संयोग आहे ज्या घ्राणाधिक इंद्रियाबरोबर, त्या घ्राणाधिक इंद्रियांचा गंधाधिक विषयाबरोबर संबंध होतो. गंधाधिक अर्थों के साथी यथायोग्य, इंद्रियाचा विषयाशी संबंध जसा जसा संभवेल तसा तसा. म्हणजे जसं चक्षुचा घटाबरोबर संयोग संबंध आहे, चक्षुचा घटाच्या रूपाबरोबर संयुक्त समवाय संबंध आहे, चक्षुचा रूपत्व जातीबरोबर चक्षु संयुक्त घट, चक्षु संयुक्त घट झाला, त्याच्यामध्ये समवाय संबंधाने रूप आणि त्याच्यामध्ये समवाय संबंधाने रूपत्व, मग संबंध बनेल चक्षु संयुक्त समवेत समवाय, म्हणजे यथायोग्य संबंध. घ्राण इंद्रियाचा गंधाबरोबर घ्राण संयुक्त समवाय संबंध असा. गंधाधिक अर्थों के साथ यथायोग्य संयोग संयुक्त समवायादि रूप संबंध होवे है. तिसत्यानंतर तीस गंधाधिक अर्थों का प्रत्यक्ष ज्ञान होवे, त्याच्यानंतर त्या गंधादी अर्थाचं म्हणजे विषयाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. तिसत्यानंतर तीस गंधाधिक अर्थों का प्रत्यक्ष ज्ञान होवे. इस प्रकार की प्रणालिका ते विना, म्हणजे या पद्धतीशिवाय, प्रणाली के शिवाय किसी भी अर्थ का प्रत्यक्ष ज्ञान होता नहीं. इस स्थिति से सो इंद्रिय मन का संयोग भी, इंद्रियाचा आणि मनाचा संयोग देखील ता ज्ञान का कारण होवे, प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न होण्याला कारण आहे. कोणतंही ज्ञान उत्पन्न होण्याला कारण आहे, ता ज्ञान का कारण होवे है. ता संयोग का
आश्रयपणा तीन घ्राणाधिक सर्व इंद्रिय विषय आहे आणि म्हणून त्या संयोगाचा आश्रय घ्राणाधिक सर्व इंद्रिय आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी हे लक्षण घटित होतं. तर लक्षण बनलं इंद्रियाचं काय? शब्दे तर उद्भूत विशेष गुणानाश्रयत्वे सती ज्ञान कारण मन संयोगाश्रयत्वम इंद्रियत्वम. आता या लक्षणाचं पदकृत्य सांगतायत ग्रंथकार आपल्याला. इंद्रिय लक्षण पर विचार. तहा म्हणजे असं इंद्रियाचं लक्षण तयार झालं असता, समजा आता त्या लक्षणामधून एवढंच अंश लक्षण म्हणून घ्यायचं. कोणता? ज्ञान कारण मन संयोगाश्रय इंद्रियम. एवढंच लक्षण करू इंद्रियाचं. ज्ञानाला कारण जो मनाचा संयोग, त्या संयोगाचा जो आश्रय त्याला म्हणायचं इंद्रिय. इतना मात्र ही जो ता इंद्रिय का लक्षण करते, एवढंच जर त्या इंद्रियाचं लक्षण केलं तर करते. ता लक्षण विषय म्हणजे त्या लक्षणामध्ये शब्दे तर उद्भूत विशेष गुणानाश्रयत्वे सती यह पद नाही कथन करते. हे पद जर दिलं नाही तर तो आत्माविषयी ता लक्षण की अतिव्याप्ती होती. तर लक्षण केला इंद्रियाचं, जाईल आत्म्यावर, म्हणजेच लक्षणाची काय होईल? अतिव्याप्ती होईल. कशी होईल ती अतिव्याप्ती? सांगतायत का हे ते. जैसे इंद्रिय मन का संयोग ता प्रत्यक्ष ज्ञान का कारण होवे आहे. जसं वर आपण प्रत्यक्ष ज्ञानाची रीती पाहिली, त्यामध्ये जसं इंद्रिय आणि मनाचा संयोग हा प्रत्यक्ष ज्ञानाला कारण आहे, त्याप्रमाणेच मनाचा आणि आत्म्याचा संयोग सुद्धा प्रत्यक्ष ज्ञानाला कारण आहे. ज्ञानाला कारण असणारा जो संयोग, त्या संयोगाचा जो आश्रय त्याला इंद्रिय म्हणतात. असंच जर इंद्रियाचं लक्षण केलं तर ज्ञानाला कारण असणारा संयोग आम्ही घेऊ मन आणि आत्म्याचा संयोग, कारण तोही ज्ञानाला कारण आहे. आणि त्या संयोगाचा आश्रय जसं मन आहे तसा आत्मा देखील आहे. म्हणून संयोगाचा आश्रयपणा आत्म्याच्या ठिकाणी गेला. लक्षण करत आहोत इंद्रियाचं, गेलं आत्म्याच्या ठिकाणी, म्हणजे अतिव्याप्ती. जैसे इंद्रिय मन का संयोग ता प्रत्यक्ष ज्ञान का कारण होवे है, तैसे आत्ममन का संयोग भी ता ज्ञान का कारण है. तिस ज्ञान के कारण रूप मन के संयोग का, त्या ज्ञानाला कारण असणारा जो मनाचा संयोग, तो मन के संयोग का आश्रयपणा जैसे ता मन को है, म्हणजे मन आणि आत्म्याचा जो संयोग, त्या संयोगाचा आश्रय जसं मन आहे त्याचप्रमाणे त्या संयोगाचा आश्रय आत्मा पण आहे. मन को है तैसे आत्मा को भी है. याते म्हणून आत्मा विषय ता इंद्रिय के लक्षण की अतिव्याप्ती होवेगी. त्या आत्म्याच्या ठिकाणी इंद्रियाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. तर अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्यासाठी ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये म्हणजे इंद्रियाच्या लक्षणामध्ये एक पद दिलं आहे. कशाकरिता? लक्षणाची अतिव्याप्ती आत्म्यावर होऊ नये याकरिता. कोणतं पद दिलंय हो? तर ते पद शब्दे तर उद्भूत विशेष गुणानाश्रयत्वे सती य विशेषण कथन कर्या आहे. ठीक. तहा आता हे पद दिल्यावर कशी अतिव्याप्ती होत नाही आत्म्याच्या ठिकाणी, ही गोष्ट घटवून देतात ग्रंथकार. तहा शब्द ते इतर जे ज्ञान सुख दुःखादिरूप उद्भूत विशेष गुण है, शब्दाला सोडून दुसरे उद्भूत विशेष गुण म्हणून आपण घेऊ ज्ञान सुख दुःख इत्यादी. ज्ञान सुख दुःखादिरूप उद्भूत विशेष गुण है. तीन गुणों का, त्या गुणांचा सो आत्मा आश्रय रूपही आहे. म्हणजेच काय? शब्देतर, शब्दाला सोडून इतर जे उद्भूत विशेष गुण आहे, सुख ज्ञान दुःख वगैरे, त्या गुणाचा आश्रयच आत्मा आहे की नाही? अनाश्रय नाही आहे. आपल्याला पाहिजे अनाश्रय. तीन गुणों का सो आत्मा आश्रय रूप ही है, अनाश्रय रूप नहीं है. याते ता विशेषण के कहने करिके, म्हणजे शब्देतर उद्भूत विशेष गुण अनाश्रयत्वे सती हे विशेषण दिल्यामुळे कहने करिके ता आत्माविषयी, त्या आत्म्याच्या ठिकाणी तीस लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही, त्या लक्षणाची आत्म्याच्या ठिकाणी अतिव्याप्ती होत नाही. किंवा आणखीन मग म्हणे असं करू, मग आता तेवढंच लक्षण करू. शब्देतर उद्भूत विशेष गुण अनाश्रय इंद्रियम, एवढंच लक्षण करा.
कारण आत्म्याच्या ठिकाणी अतिव्याप्ती होणारच नाही. मग ज्ञान कारण मन संयोगाश्रयत्वम हे पद काढून टाकूया. मग काय होईल बरं? पंक्ती पहा. किंवा शब्दे तर उद्भूत विशेष गुणानाश्रय इंद्रियम, इतना मात्र ही एवढंच, इतना मात्र जो ता इंद्रिय का लक्षण करते, एवढंच जर त्या इंद्रियाचं लक्षण केलं असतं तर, म्हणजेच काय, ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये ज्ञान कारण मन संयोगाश्रय इतना पद नाही कथन करते तो, हे पद जर कथन केलं नाही तर नाही कथन करते तो काल दिशा विषय तथा गुण कर्माधिक पदार्थो विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. तर लक्षणाची अतिव्याप्ती होईल म्हणजे कुठं? कालाच्या ठिकाणी, दिशेच्या ठिकाणी, गुणाच्या ठिकाणी, कर्माच्या ठिकाणी, या साऱ्या ठिकाणी अतिव्याप्ती होईल म्हणजे कसं काय बरं? कारण लक्षण काय केलं आहे? शब्दे तर उद्भूत विशेष गुण अनाश्रय. तर कालाच्या ठिकाणी कोणताच विशेष गुण राहत नाही, दिशामध्ये कोणताच विशेष गुण राहत नाही, गुणाच्या ठिकाणी गुण राहत नाही, कर्मामध्ये कोणता गुण नसतो, सारे गुण हे द्रव्याच्या आश्रयाने असतात. मग गुणाचा अनाश्रय काल आहे, विशेष शब्दाला सोडून इतर उद्भूत विशेष गुणाचा अनाश्रय काल आहे, दिशा आहे, गुण आहे, कर्म आहे, म्हणजे सर्व ठिकाणी लक्षण चाललं, अर्थात लक्षणाची अतिव्याप्ती होते. इतना पद नाही कथन करते तो काल दिशा विषय तथा गुण कर्माधिक पदार्थ विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. काय ते कसं काय बरं? कालाविषय, कालविषय म्हणजे कालाच्या ठिकाणी, तथा दिशाविषय म्हणजे दिशेच्या ठिकाणी कोई भी विशेष गुण रहता नाही, कोणताच विशेष गुण तिथं राहत नाही. किंतु संख्या अधिक पंच सामान्य गुण ही रही आहे. संख्या वगैरे जे 5 आहे ना सामान्य गुण अनेक आहेत, पण संख्या अधिक, संख्या या आधी आरंभी ज्यांच्या असे 5, तर संख्या अधिक 5 सामान्य गुणच फक्त काल दिशा इत्यादिकांच्या ठिकाणी राहतात. संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग हे संख्याधिक पंच सामान्य गुण ही रय है. और गुण कर्माधिक, गुण कर्म इत्यादि पदार्थ, गुण कर्माधिक पदार्थ विषय तो कोई भी गुण रहता नहीं, याते ते काल दिशा तथा गुण कर्माधिक पदार्थ 3 शब्द ते इतर उद्भूत विशेष गुणों का अनाश्रय आहे. शब्दाला सोडून उद्भूत विशेष गुणाचे ते अनाश्रयच आहेत. म्हणजेच लक्षण त्यांच्या ठिकाणी गेलं, अर्थात लक्षणाची अतिव्याप्ती होते. 3 काल दिशा दिको विषय ता लक्षण की अतिव्याप्ती के निवृत्त करणे वास्ते इंद्रियाच्या लक्षणाची अतिव्याप्ती काल दिशा इत्यादिकाच्या ठिकाणी होऊ नये म्हणून अतिव्याप्तीचं वारण करण्यासाठी ता लक्षण विषय म्हणजे इंद्रियाच्या लक्षणामध्ये ज्ञान कारण मन संयोगाश्रय या विशेष भाग कथन करे आहे. हा विशेष भाग दिलेला आहे. त्यामुळे आता अतिव्याप्ती होत नाही. कसं काय? तहा 3 कालादिको विषय, कालादिकांच्या ठिकाणी ज्ञान के कारण रूप, ज्ञानासाठी कारण असणारा जो मनाचा संयोग, मन का संयोग है, संयोग का आश्रयपणा है नहीं, आश्रयपणा नहीं है, त्यामुळे अतिव्याप्ती होत नाही. कारण मन आणि आत्म्याचा संयोग हा ज्ञानाला कारण आहे. त्याचप्रमाणे मन आणि इंद्रियाचा संयोग हा आत्म्याला कारण आहे. मग मन आणि इंद्रियाचा संयोग हा ज्ञानाला कारण आहे, तोच इथं त्याचा आश्रय इंद्रिय आहेत, कालाधिक नाहीत, म्हणून अतिव्याप्ती होत नाही. तहा 3 कालादिको विषय ज्ञान के कारण रूप मन संयोग का आश्रयपणा है नहीं, याते म्हणून 3 काल दिशादिको विषय, काल दिशा इत्यादिकाच्या ठिकाणी ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही, त्या इंद्रियाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. म्हणून लक्षण बनलं शब्दे तर उद्भूत विशेष गुणानाश्रय आश्रय गुण अनाश्रयत्वे सती ज्ञान कारण मन संयोगाश्रयत्वम इंद्रियत्वम असं लक्षण. काय काय? शब्दे तर उद्भूत विशेष गुण अनाश्रयत्वे सती ज्ञान कारण मन संयोगाश्रयत्वम इंद्रियत्वम असं लक्षण बनलं. आता आणखीन देखील या लक्षणाची परीक्षा करायची आहे. म्हणजे उद्भूत विशेष वगैरे वगैरे एका एका पदाचं निरूपण करायचं आहे की कोणतं पद का म्हणून दिलं आहे. पण त्याचा विचार आपण उद्या करूया, किंवा इत्यादी ज्या पंक्ती आहेत त्याचा विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
शांति शांति शांति।